नमस्कार, मी दुर्वा कांबळी. कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकणमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. नाताळ नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण गजबजले. कोकणातील पर्यटन स्थळांना पर्यटकांची पसंती. एमटीडीसीच्या 5ही केंद्रांवर आरक्षण फुल. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची गर्दी. 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबवून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार. मंत्री दीपक केसरकर यांचे महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्यात आश्वासन. आणि राज्यकर्त्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात देखील सरकार अपयशी. खासदार विनायक राऊत यांची सरकारवर टीका. आता पाहूया सविस्तर वृत्त. नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये पर्यटक दाखल होण्यास आता सुरुवात झाली आहे. एमटीडीसीच्या 5ही केंद्रांवर 100% आरक्षण झाल्याची माहिती मुंबई विभागीय कार्यालयाने दिली आहे. येत्या 4 दिवसात 3 लाखांपर्यंत पर्यटक कोकणात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तर पर्यटक कोकण गोवा या ठिकाणी जात असून वाहतूक कोंडी होत आहे. मोठ्या प्रमाणात सहलीसाठी बसेस सुद्धा पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना केला आहे. तर राम मंदिर उभारणीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात देखील भारत सरकार फेल ठरल्याची टीका यावेळी राऊत यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबत सध्याचं शिंदे सरकार केवळ मराठा समाजाचं फसवणूक करतायत. कोणत्या परिस्थितीमध्ये ते मराठा समाजाला आरक्षण कसं देणार, कोणत्या पद्धतीने देणार हे अद्यापही सांगत नाही आहेत. फक्त कुणबी नोंदी आढळल्या त्यांना आम्ही आरक्षण देणार अशा पद्धतीचं जे थातुरमातुर उत्तर दिलं जातं. आमची पहिल्यापासून ही मागणी आहे, ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी संसदेमध्येच कायदा पारित होण्याची आवश्यकता आहे. परंतु हे जे निर्लज्ज राज्यकर्ते केवळ आणि केवळ जरांगेंची दिशाभूल करतात असं माझं स्वतःचं मत आहे. आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत ना, ह्या राज्यकर्त्यांकडून राम मंदिरच्या उद्घाटनाच्या वेळेला आम्हाला बोलवण्याची अपेक्षा आम्ही केलेलीच नाही. राम आमचा आहे, राम मंदिर आमचं आहे, आम्ही कधी जाऊ शकतो. पण राम मंदिरचा आंदोलन ज्यांनी केलं आणि राम मंदिरला खरं उभारणीसाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, सुषमा स्वराज असतील, काही आज नाही आहेत, काही आहेत, पण ज्यांनी योगदान दिलेलं आहे ना त्यांचा पूर्णपणे त्यांना विसर पडलेला आहे. आणि त्यामुळे अशा या बेईमान राज्यकर्त्यांकडून आम्हाला आमंत्रणाची अपेक्षा. ही पिपाणी त्यावेळेला कुठल्या बिळात दडली होती, नितेश राणेचं त्यावेळेचं वय किती आणि किती कुठल्या बिळामध्ये तू दडून बसला होता ते तर सांग. बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका आज संपूर्ण जग जाणते. पण असले बेअक्कली लोक स्वतःची जी पोपटपंची करतात त्याला किंमत देण्याची मला आवश्यकता. खरं म्हणजे आपल्या देशावर एवढं कर्ज आहे, एवढं कर्ज झालेलं आहे आता की ते कर्ज फेडायला जवळजवळ पुढची 50 वर्ष जातील. आणि त्यामुळे पंतप्रधान नेहमीच म्हणतात $5 ट्रिलियन आमची इकॉनॉमी होईल. परंतु आत्ताच्या घडीला अख्ख्या संपूर्ण जगामध्ये महागाईमध्ये भारत देश हा खूप अव्वल स्थानी आलेला आहे. आणि फक्त ढोल पेटवून स्वतःची जाहिरात करायची या पलीकडे सध्याच्या मोदी सरकारचं दुसरं काही कामच नाही. महागाई तर अफाट वाढत चाललेले आहे, डिझेल पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी जे उपाययोजना करायला पाहिजे
ते करण्यामध्ये भारत सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिल्या JN-1 कोरोना रुग्णाची माहिती जिल्हा प्रशासनाने लपवल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्या रुग्णाला लपवून ठेवण्याचे काम सिंधुदुर्ग प्रशासनाने केलं. यावरून राज्यकर्त्यांना आणि जिल्हा प्रशासनावर विनायक राऊत यांनी टीका केली. कार्यकर्त्यांच्या दबावापोटी सिंधुदुर्गाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालय असेल किंवा कलेक्टर असतील यांनी JN-1च्या रुग्णाबद्दल तातडीने जी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे होती ती घेतली नाही. कारण 4 डिसेंबरला देशाचे पंतप्रधान मालवणला येणार होते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ह्या रुग्णाला दडवून ठेवण्याचं काम म्हणजे खूप मोठं चुकीचं काम जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याचे परिणाम आज भोगावे लागतात. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये JN-1चा पहिला रुग्ण मिळाला. त्याची जर गांभीर्याने दखल घेतली असती तर त्या रुग्णावर आणि त्याचा बाधा होणाऱ्या इतरही सर्वांना त्याच्यापासून वाचवता आलं असतं. परंतु त्याला जबाबदार पूर्णपणे राज्यकर्ते आहेत आणि जिल्हा प्रशासनसुद्धा तेवढं जबाबदार आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार आहे. ही योजना प्रथमदर्शी असून येथील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बचत गट सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंबे देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. यासाठी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगारांसाठी महिलांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे, असे मत सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. सावंतवाडी नगर परिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व सिंधुरत्न समृद्धी योजना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा येथील बॅरिस्टर नाथपै सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तत्पूर्वी या मेळाव्याचे उद्घाटन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. योजना पूर्वीच घोषित केलेल्या आहेत की सिंधुरत्नाचा उद्देश हा आहे की प्रत्येकाचं उत्पन्न वाढवायचं आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत म्हणजे ज्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे तिथं आपल्याला हे सगळं करून द्यायचं आहे. आता आमचं नवीन नाट्यगृह तयार झालेलं आहे. त्या ठिकाणच्या कॅटरिंग सर्व्हिसेस ह्या पूर्णपणे महिला बघणार आहे. आपला बोटिंग क्लब आहे. बोटिंगच्या क्लबच्या तिथं आपण खाऊ गल्ली करतोय. पॉम्पसच्या इथं खाऊ गल्ली करतोय. हे सगळं महिला बचत गटांना दिलं जाणार. ज्या ठिकाणी आमचं गार्डन आहे तिथं रेस्टॉरंट आहे ते सुद्धा महिला बचत गटांना ट्रेनिंग दिलं जाणार. आणि हे सगळं साहित्य हे सिंधुरत्नमधून खरेदी करून नगरपालिकेला दिलं जाणार आणि नगरपालिकेने ते बचत गटांना वापरायला द्यावं आणि आलेलं उत्पन्न त्यांनी शेअर करावं आपापसामध्ये, अशी सर्वसाधारणपणे ही कल्पना आहे. आणि बरेच दिवस झाले मी ह्याच्यासाठी पैसे सुद्धा दिलेले होते, परंतु ह्या योजना का सुरू होत नाहीत हे ज्याला मी लक्ष घातलं त्याला माझ्या लक्षात आलं की नगरपालिकेकडे हे एक्सपर्टाईज उपलब्ध नाही आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं बचत करण्यासाठी भांडी घ्या तर ते नुसतेच भांडी घेतात. त्याला परत कुकिंग करण्यासाठी रेंज लागतं किंवा त्याला डीप फ्रीजर लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांना घेऊन दिल्या पाहिजे तरच ते कॅटरिंग करू शकणार आणि ते शुद्धसुद्धा अन्न हे लोकांना मिळालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी एका प्रख्यात जो फन ग्रुप आहे त्याच्या मालकांना विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून काय काय इक्विपमेंट लागतात ते करा. ट्रेनिंगची व्यवस्था करण्याला आम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना सांगू जेणेकरून सेवासुद्धा चांगली दिली गेली पाहिजे. आम्ही केवळ कंपल्सरी बनवलं महिला बचत गटांकडून काम करून घ्या, तर महिला बचत गटांसुद्धा चांगली सेवा दिली पाहिजे. या दृष्टीने केवळ मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. अशाच आम्ही फ्री रेंजिंग बर्ड्स देतोय, म्हणजे कोंबड्या देतोय, गायी देतोय. आमची जरी शहरं असली तरी शहराच्या बाजूला असा सुद्धा एरिया असतो की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासारखा तो एरिया असतो, तिथं गायींचं संवर्धन होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी सुरू करायला लागेल. केवळ आपण पैसेच दिले तर काम सुरू होतं असं नाही. आणि त्याच्यासाठी मला या मीटिंग घ्यायला लागलं. आता मी सावंतवाडीला आलो आहे, तसंच आता वेंगुर्ल्याला जाईल, त्यानंतर दोडामार्ग आहे, कुडाळ आहे, इतर जी शहरं आहेत, मालवण आहे, इथंसुद्धा त्या बचत गटांना पैसे दिलेले आहेत, परंतु ही कामं सुरू झालेली नाहीत. त्याच्यामुळे मला व्यक्तिगत त्याच्यामध्ये लक्ष घालावं.
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सुकिवली किववडी मारुती मंदिर येथे सप्ताहानिमित्ताने दापोली विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी सदिच्छा भेट दिली। या कार्यक्रमाप्रसंगी सुकिवली किववडी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार संजय कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, सुकिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम निकम, माजी सरपंच विनायक निकम, भरणे ग्रामपंचायत माजी सरपंच राजा बैकर, संतोष चाळके, परेश जाधव, माजी उपसरपंच भार्गव चाळके, गणेश चाळके, पोस्टमास्तर श्रीराम चाळके, सहदेव एकावले, बाबू कडव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।